सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गुंगीच्या औषधांसह दोघे कॉलेज तरुण जेरबंद। मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गुंगीकारक औषधांसह गोळ्यांची विक्री करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोन दुचाकीस्वार तसेच एका माध्यमिक विद्यालयाच्या लिपिकला औषधांच्या साठ्यासह धुळे एलसीबीने ताब्यात घेतलंय। धुळे एलसीबी पथकाने शहरातील संतोषी माता चौकातून दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून औषधांच्या साठ्यासह मोबाईल, दुचाकी असा एकूण 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। तसेच शिरपुरातील अर्थे गावातील एका माध्यमिक विद्यालयातील फार्मसीचे शिक्षण घेतलेल्या लिपिक महेश इशी नामक कर्मचारी हा गेल्या अनेक वर्षांपासून गुंगीकारक औषधांचा साठा आणून त्याची विक्री करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली होती। त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शहरातील संतोषी माता चौकातील शिवतीर्थ नजीक दुचाकीस्वार संशयित कल्पेश गोकुल जगदाळे, अजय श्रावण कोळी यांना अडवून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडील बॉक्समध्ये 35,832 रुपये किमतीचे गुंगीकारक औषधांसह गोळ्या आढळून आल्या। त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत पुढील तपास सुरू केलाय। एलसीबी धुळे मार्फत आपण एक ठिकाणी ट्रॅप लावला होता की अशी एक इन्फॉर्मेशन होती की काही प्रमाणामध्ये कोडिन फॉस्फेट आणि अल्फ्राझोलाम या टॅबलेट्स आपल्या धुळे शहरामध्ये येत आहेत। त्या अनुषंगाने ट्रॅप लावला असता दोन आरोपी हे दोघेही कॉलेजमधले शिकणारे युवक आहेत। त्यांचं एकाचं नाव आहे कल्पेश गोकुळे जगदाळे वय वर्ष 20 आणि दुसऱ्याचं नाव आहे अजय श्रावण कोळी वय वर्ष 20। हे दोघेही शिरपूर येथे शिकणारे आहेत। त्यांच्याकडनं आपण एकूण 216 कोडिन फॉस्फेट या कफ सिरपच्या बाटल्या, त्याचप्रमाणे एकूण 1200 अल्फ्राझोलाम टॅबलेट ज्या सिडेटिव्ह आहे, झोपेच्या गोळ्या आहेत, त्या आपण जप्त केलेल्या आहेत। याप्रमाणे आता तपास करून आपण हा कुठून माल आणला होता आणि याची विक्रेता कशा होणार होती याचा तपासामध्ये आपण निष्पन्न करू। आता आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्यावर त्या दोघांनी अटक केली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।